नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। अर्जुन खोतकर हे विजयाच्या उंबरठ्यावर असताना युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। लाडकी बहीण आली धावून, विरोधक गेले वाहून असं म्हणत त्यांनी विरोधकांवर डाव साधलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी साहिल पाटील यांनी। बघूयात। जालना विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली। आतापर्यंत एकूण 13 फेऱ्या झाल्या आहेत आणि या 13 फेऱ्यामध्ये महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार अर्जुनराव खोतकर यांना 16,800 मतांची आघाडी आहे। आपल्यासोबत सध्या युवासेनेचे सचिव आणि अर्जुनराव खोतकर यांचे सुपुत्र अभिमन्यू खोतकर आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार। दादा, मला सांगा, 13 फेऱ्या झाल्यात, 16,800ची लीड आहे, कसा आनंद साजरा करणार आहात? नाही, हा आनंद साजरा करण्यापेक्षा मला वाटतं आभार मानले पाहिजे आणि जनतेने दाखवलेल्या विश्वासावर मला वाटतं आम्ही खरे उतरणार आहोत त्याच्या पुढच्या कालखंडामध्ये। आणि खरंच आनंद वाटतोय की महायुतीचं जे सरकार आहे, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या कामाचा आढावा जनतेने घेतलेला आहे आणि त्या मताने मला वाटतं कौल जनता महाराष्ट्राची देते। लाडकी बहीण योजनेचा जालन्यात प्रभाव दिसून आलाय का? बहीण आली धावून, आघाडी गेली वाहून, असाच काहीतरी प्रकार झालेला आहे। ज्या लोकांनी ह्या योजनेला शिव्या शाप दिल्यात त्यांना घरी पाठवण्याचं काम आमचीच लाडकी बहीण करते। आता 13 फेऱ्या झाल्यात, अजून 11 फेऱ्या बाकी आहेत। साधारणतः विजय किती मतांनी, किती मताधिक्याने होऊ शकतो असा अंदाज आहे? 500 मतांनी का होईना आणि 50,000 मतांनी का होईना, विजय हा विजयच असतो। पण आता तुम्ही जसे म्हणाले की 11 फेऱ्या अजून बाकी आहेत, मला वाटतं कंटिन्युअसली लीड वाढतच चालली आहे। मग तुम्हीच अंदाज लावू शकता की लीड कुठपर्यंत जाईल खोतकर साहेबांची। विरोधकांनी वेगवेगळे स्टेटमेंट दिले होते, जालन्याच्या विकासाबाबत दिले होते, इथल्या उद्योगाबाबत दिले होते, त्याच्यावरती मात करत तुम्ही कसा प्रचार केला आणि कसं, म्हणजे तुम्ही हे जे यश येतं हे कसं येतं? नाही, मला वाटतं स्टेटमेंट जे विरोधकांनी केलेले ते नकारात्मक स्टेटमेंट सगळे होते। म्हणजे जसं तुम्ही उद्योगाबाबतीत तुम्ही आत्ता बोलले, जालना नांदेडमध्ये किंवा समृद्धी महामार्ग जो आहे नांदेड नागपूर मुंबई, त्याच्यात स्टील हे खराब वापरलं गेलं, हे स्टेटमेंट तुम्ही कसं करू शकता? या स्टेटमेंटचं उद्योजकांना वाईट वाटणार नाही? लाडकी बहीण योजना जी आहे ती फसवी योजना आहे। ज्या बहिणीला आज सक्षम करतायत मुख्यमंत्री महोदय, त्यांना हे वाईट वाटणार नाही। मला वाटतं नकारात्मक स्टेटमेंट देऊन त्यांनीच त्यांचं गड्डं खोदून घेतलेलं आहे, एवढंच मी याच्यावर बोलू इच्छितो। संकल्प भयमुक्त जालना, त्या जालनेकरांनी एक भरभरून प्रतिसाद तुम्हाला द्याला, ह्या स्टेटमेंटकडे कसं पाहता? मला वाटतं भयमुक्त हा विषय नव्हताच, याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगेल, जालनेकरांनी जालना आता कचरामुक्त केलेला आहे। कचरा फार जास्त वाढला होता, कचरामुक्त जालनेकरांनी आता जालन्याला केलेलं आहे। भयमुक्त जालना करायला यांना एक टर्म पुरेशी नव्हती म्हणून हे दुसरी टर्म मागू लागले। फेक नरेटिव्ह काहीतरी करायचा आणि लोकांची दिशाभूल करायची, हे मी आधीपासून सांगायचो की जनतेला माहिती आहे। म्हणून भयमुक्त वगैरे काय नव्हतं, कचरामुक्त करण्याची गरज होती, त्यांनी ती केली। तर हे होते अभिमन्यू खोतकर। जालन्याला भयमुक्त करायचा असा एक संकल्प विरोधकांनी घेतला होता, मात्र आता जनतेनेच कचरामुक्त जालना करण्याचा निर्धार घेतला असल्याची प्रतिक्रिया अभिमन्यू खोतकर यांनी दिली। कॅमेरामन सुनील खरातसह साहिल पाटील, एमसी न्यूज, जालना।
16व्या फेरी अखेर विजयाच्या उंबरठ्यावर असलेले अर्जुन खोतकर यांनी एमसी न्यूजला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जालन्यात आम्ही गुंडागर्दी केली नाही, विरोधकांनीच गुंडागर्दी केली आणि जालन्यातील सर्व जाती धर्माचे लोक माझ्या पाठीशी आहेत असं म्हणत त्यांनी या विजयाचे श्रेय मतदारांना दिले आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी. बघूयात. विधानसभा मतदारसंघात आज सकाळपासूनच पहिल्या फेरीपासून महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार अर्जुनराव खोतकर आघाडीवर होते. आता सध्या त्यांना 20,000पेक्षा जास्त आघाडी आहे. ते आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की हा विजय ते कसा साजरा करणार आहेत. भाऊ, मला सांगा, पहिल्या फेरीपासूनच तुम्ही आघाडीवर आहात. आता 14-15 फेऱ्या झाल्या आहेत. 20,000पेक्षा जास्त लीड आहे. कसं पाहता या विजयाकडे? नाही, हा माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कामावरचा आणि माझ्या मेहनतीवरचा, माझ्या कष्टावरचा हा विश्वास आहे. गेली 5 वर्ष सातत्याने लोकांमध्ये राहणं, लोकांचं काम करणं आणि त्यामुळं शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांनी मला ही संधी दिलेली आहे. आता या संधीच्या माध्यमातून सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मला आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठीमागं असल्यामुळं एक चांगलं काम या भागामध्ये निश्चितपणे उभा करू शकतो याचा माझा विश्वास आहे. आणि सर्व घटकाला, शेतकरी, व्यापारी, कष्टकरी या सर्व समाज घटकाला सोबत घेऊन काम करणार. लाडकी बहीण योजनेचा कसा इम्पॅक्ट झाला आहे? कारण तुम्ही या योजनेसाठी मोठं काम जिल्हाभरात केलं होतं. कसा प्रतिसाद मिळाला आहे? नाही, अतिउत्तम. सर्वच घटकातून लाडकी बहीणचा तर प्रभाव आहेच, परंतु सर्व घटकाकडून मला यामध्ये खूप मोठा निश्चितपणे मला पाठिंबा मिळाला आहे. विरोधकांनी जालन्यामध्ये सेट आहे तो सेफ आहे, संकल्प भयमुक्त जालना असे नॅरेटिव्ह सेट केले होते. तुम्ही याला भेदून पुढे गेला आहात, काय सांगणार? त्यांनी फक्त तो नेगेटिव्ह सेट केला. गुंडागर्दी त्यांनी करायची, सटकामट्टा त्यांनी चालवायचा, बटनच्या गोळ्या त्यांनी चालवायच्या, बाकी अवैध दारू त्यांनी विकायची, सर्व त्यांनी करायचं आणि नाव मात्र आमचं बदनाम करायचं. त्यांच्या आजूबाजूला कोणी बघा, आता बघा त्यांचं काय करतो मी. तर म्हणजे अशा पद्धतीनं गुंडागर्दी करणारे लोक त्यांचे आहेत. रात्री 1-2 वाजता त्यांच्याच लोकांनी जाऊन तिथं लोकांच्या गाड्या फोडल्या आणि माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व आता पोलीसवाले उघड करतील, कायदेशीर होईल त्यांच्यावर कारवाई सर्व. ते कुठं सुटणार नाहीत. अशा पद्धतीनं गुंडागर्दी करणारे लोक सुटणार नाही. आता खऱ्या अर्थाने भयमुक्त आता आम्ही करू. एकीकडे अत्यंत चुरशीची लढत होईल असं विश्लेषकांकडून सांगण्यात येत होतं, मात्र ही लढत आज एकतर्फी पाहायला मिळते. कसं पाहताय? नाही, एकाही राऊंडमध्ये त्यांना आघाडी घेता नाही आली आणि सर्व जिथं मुस्लिम बहुल आहेत, जिथलं ख्रिश्चन बहुल आहेत, अशाही भागामध्ये त्यांना नाही आघाडी घेता आली. सर्व समाज घटक माझ्या पाठीमागे राहिले. एकंदरीतच हे होते विजयाच्या उंबरठ्यावर असलेले अर्जुनरावजी खोतकर. समाजातील सर्वच घटकांचा मला पाठिंबा होता आणि या जोरावर विजयी होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन सुनील खरातसह साहिल पाटील, एमसी न्यूज, जालना. जालन्याच्या बदनापूरमध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार नारायण कुचे विजयी झालेत. बदनापूर येथील मतमोजणी केंद्राबाहेर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केलाय. नारायण कुचे बदनापूर विधानसभेतून 3ऱ्यांदा विजयी झाले आहेत. यावेळी जोरदार घोषणाबाजींनी परिसर दणाणून गेला होता. जालना जिल्ह्यात 5ही विधानसभा मतदारसंघात महायुतीने विजय प्राप्त केलाय. महाविकास आघाडीला जालना जिल्ह्यात आपले खातेही उघडता आले नाही. शिवाय महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार राजेश टोपे आणि कैलास गोरंट्याल यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. जालना जिल्ह्यात 5 विधानसभापैकी जालना विधानसभा आणि भोकरदन विधानसभा वगळता परतूर घनसावंगी विधानसभा निवडणूक चुरशीची ठरली. जालना विधानसभेतून सुमारे 33,800 मताधिक्याने महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला. तर बदनापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांना पराभूत केले. भोकरदन मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संतोष दानवे विजयी झाले असून महाविकास आघाडीचे चंद्रकांत दानवे पराभूत झालेत.
परतूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर हे विजयी झाले असून महाविकास आघाडीचे आसाराम बोराडे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. तर अत्यंत चुरशीच्या लढतीत घनसावंगी मतदारसंघात महायुतीचे हिकमत उडान विजयी झालेत, तर विद्यमान आमदार राजेश टोपे यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. अशा प्रकारे जालना जिल्ह्यातील 5ही जागांवर महायुतीने आपले वर्चस्व कायम ठेवत या जागा जिंकल्यात. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज जालना. नमस्कार. NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग. यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाढ कसली बघताय, आजच आमच्या NRG ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता NRG ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, तोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7550340875 किंवा 9420083385. बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202.